जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगामधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आज सकाळी 5:30 वाजता प्रज्वलित करण्यात आली आहे। आदिवासी समाजामध्ये या होळीबद्दल मोठी आस्था असल्याने मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या होळीला आवर्जून उपस्थित राहतात। 1242 मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरुवात केली होती। तेव्हापासून सुरू असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी होती। या होळीसाठी आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी पाळणा धारण करून रूप धारण करतात। या ब्रह्मचर्याचे पालन करून हे वस्त्र आणि साज चढवलेले आदिवासी बांधव 5 होळी केल्यानंतरच हा साज उतरवतात आणि यानंतर स्नान करतात। या काळात ते स्त्रीस्पर्श होऊन देत नाही, खाटेवर सुद्धा झोपत नाही। आज काठी संस्थानच्या होळीनिमित्ताने हजारो आदिवासी बांधव आपल्या याच पारंपरिक वेशभूषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले। आणखीन 15 दिवस सातपुड्यात होळीचा ज्वर दिसून येणार आहे। या होळीला पाहण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक देखील दाखल झाले होते। विशेष म्हणजे या होळीचा दांडा जर पूर्व दिशेला पडला तर तो आदिवासी संस्कृतीमध्ये शुभ संकेत मानला जातो। या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य CK पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। होळीचं महत्त्व या सातपुड्यामध्ये किंवा आदिवासीमध्ये खूप महत्त्व आहे। होळीची जी सुरुवात आहे इथे राजवाडे असल्यामुळे रेकॉर्डमध्ये असं आहे की 1246 पासून होळीची इथे सुरुवात झाली काठीमध्ये। परंतु काही डाये लोक असं सांगत होते की या सातपुड्यामध्ये प्रत्येक गावात होळी भरायची, परंतु उमेदसिंग राजा झाल्यापासून उमेदसिंग राजाने सांगितलं की आपण काठीमध्ये एकत्र येऊ आणि काठीपासून सुरुवात करू। ती परंपरा आज पण टिकून आहे आणि मोरी राहायची देवाची होळी झाली त्याच्यानंतर काठीची होळी इथे सुरुवात होते अक्कलकोट तालुक्यामध्ये। आणि काठी स्टेटची जी रेंज होती, इकडे तापी तर इकडे नर्मदा आणि इकडे अक्राणीची बाउंड्री आणि इकडे गुजरातची बाउंड्री, या संपूर्ण परिसरातून लोक काठीला एकत्र येते। आता रस्ते झाल्यामुळे या कार्यक्रमाला MP, राजस्थान किंवा मध्य प्रदेश, संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक होळी पाहण्यासाठी येतात। आणि होळीचे खास वैशिष्ट्य असं आहे की
त्या 1246 या शतकापासून आजपर्यंत ज्या परंपरेने किंवा ज्या रूढी परंपरेने पूजाविधी केली जाते ती आज पण त्याच पद्धतीने आहे. त्याच्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना ते एक विशेष वाटतं आणि रात्रभर उत्साहाने हा सण साजरी केला जातो. दादा, मोरख्या बुद्या आणि बाबा ढणक्याचं काय नेमकं महत्त्व? मोरख्या ज्यांचं मानतं असं त्याला आम्ही आमच्या आदिवासी भाषेमध्ये मोरखी म्हणतो. मोरखी म्हणजे ज्याच्या कमरेला घुंगरू आहे आणि मोरपीसच्या टोप आहे असे जे असतात त्यांना बुद्या म्हणतात. आणि ज्याच्या कमरेला डोडके आहे किंवा दुधडी आहे आणि गळ्यामध्ये माळ जी आहे ती उंबराची आहे आणि डोक्यावर मोठं टोप असतो बांबूंनी बनवलेलं, हाताने बनवलं, त्याला बावा म्हणतात. आणि त्याचप्रमाणे ज्याचं मानतं असतं त्या घागरा घातलेलं असतं आणि हातामध्ये सूप आणि एक चाटा असतो त्याला ढाणका डोकं म्हणतात. आणि चौथा जो असतो की ज्याचे एकच घुंगरू असतो आणि मुखवाटा लावलेला असतो, पहिल्यांदा जनावरांचे किंवा स्किन बकऱ्याचे स्किन याचे बनवून लावत नाचत होते. पण आता बाजारामध्ये मुखवटे तयार भेटतात आणि त्याच्यामुळे मुखवट्यात लावून असे नाचतात, त्यांना मोरख्या म्हणतात. मोरख्या हे पालणी करून प्रत्येक घरामधला एक माणूस असतो आणि प्रत्येक जो मोरख्या असतो मोरख्याबरोबर पूर्ण कुटुंबातले त्या मोरख्याबरोबर एक खूप वेगळ्या आनंदाने होळीच्या चंद्र दिसेपर्यंत आणि होळी येईपर्यंत खूप आनंदाने त्या घरामध्ये वातावरण राहतं. आणि अशा पद्धतीने मोरख्याचे महत्त्व होळीमध्ये आहे. होळीचा उत्साह आजपासून तर 15 दिवसपर्यंत हा उत्साह चालेल. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी आणि मेलादा साजरा होईल. त्या ठिकाणी लोक जातील आणि प्रत्येक मोरख्याला 5 होळी तरी करावा लागतो. त्याच्यानंतर तो आंघोळ करतो. एकदा त्याच्या अंगावर साज केलं किंवा हे गहणे हे साज चढवलं त्याच्यानंतर तो कधी 5 होळीपर्यंत आंघोळ करत नाही.